तर काल होती अक्षय तृतीया आणि हा दिवस ना 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि ह्या दिवशी ना अन्नपूर्णा देवीची किंवा आपल्या गॅस शेगडीची पूजा करतात. म्हणूनच ना पटकन नेहमीपेक्षा लवकर उठून ना पहिलं तर गॅसची पूजा करून घेतली. तोपर्यंत दक्षू मात्र छान असा खेळत होता. आजकाल आम्हाला काहीही दिसलं ना त्याला धरून असं चालायचं असतं. येणाऱ्या 15 दिवसामध्ये ना दक्षू आता छान असा चालायला शिकणार आहे, कारण तो मस्त आता बॅलन्स पकडायला शिकला. आता हा मस्त खेळामध्ये बिझी झाला होता. तोपर्यंत पूजा करून झाली होती. म्हटलं चला आता याच्या जेवणाची तयारी करू. तर आज मस्त मी त्याच्यासाठी खीर बनवणार आहे. तर त्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, ते सुकवले आणि लालसर होईपर्यंत भाजून घेतले. याची डिटेल रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले ना तर रेसिपी तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर त्याला जेवू घातले आणि आंघोळ घातली, पण त्याला झोपायचा अजिबात नाहीये, म्हणून हे असं रडणं चालू आहे. मी जर कधी त्याला झोळीतून काढलं नाही ना तर शौर्य मात्र त्याला झोळीतून बाहेर काढतो आणि त्याला ड्रेस वगैरे घालून ना त्याच्यासोबत छान असा खेळतो. खरंच आपली जी मोठी मुलं असतात ना ते खूप गुणी असतात, पण त्यांचं काम ना कधी कधी आपल्याला दिसूनच येत नाही. तुमच्यासोबत हे असंच होतं का ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यानंतर आमच्या आजीने मस्त असा आम्हाला डबा पाठवला होता, ज्याच्या म्हणजे पुरणपोळी, आमरस, आमटी, भात, भजे अशा सगळ्याच गोष्टी होत्या. त्यामुळे आज मला स्वयंपाकाचं काहीच टेन्शन नव्हतं. मात्र इतक्या छान छान गोष्टी पाहिल्यावरती ना शौर्यला मात्र इतकी भूक लागली होती. त्याला पहिलं तर ताट रेडी केलं. आज स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं म्हणून म्हटलं चला बसण्यापेक्षा ना मस्त असा हॉल व्हिडिओ शूट करून घेतला. बऱ्याच जणींना इडलीची रेसिपी हवी होती. म्हटलं चला आता इडलीचं भिजू घालायचे तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. तर मी रेशनचे तांदूळ यूज करते. इथे मी जी वाटी घेतली ना ह्याच 2 वाट्या इथे मी तांदूळ घेते आणि ज्या वाटीने तांदूळ घेतलीत ना त्याच वाटीने ना 1 वाटी उडदाची डाळ घेतली आणि मी नेहमी ना हे एकत्रच भिजू घालते. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, पाणी टाकून छान असं झाकण ठेवलं. असा होता कालचा दिवस. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.